समजलं नाही तर प्रेमाने समजवलं जाऊ शकतं, पण पुरुष असण्याचा हा अर्थ नाही का त्यांना मारायचा हक्क आहे. बाळाच्या बायकोची अवस्था अशी झालीये, त्याला जबाबदार कोण आहे? बाळा स्वतः. सरला आपल्या सासरी राहत होती, आपल्या सासू सासऱ्यांसोबत, आणि बाळाची पत्नी बाळासोबत राहायची. हितेश, दोघांमध्ये अंतर कळतंय तुला? अरे पण बाळा तर तुझ्यासोबत जास्त वेळ राहिला आहे ना, तर तेच कराल जे त्याला शिकवलं असं. वहिनी, तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो दादासोबत. आत्ता कुठे असेल तो? मी इथेच आहे. आणि भीम, माझ्या गोष्टींमध्ये तू मला कुठेही शोधण्याची गरज नाहीये. बायको माझी आहे, मी काहीही करेन. तू माझ्या शिकवणीवरती पूर्णपणे पाणी फिरलेस, माझ्या संस्कारावरती पाणी फिरलेस. मी तुला हे शिकवलं होतं की तू सुनेवरती हात उचलावं? बोल. बाबा, तुम्हाला मला सगळ्यांसमोर कानाखाली मारायचं होतं, तुम्ही मारलत. यावर मला काहीही नाही बोलायचंय. पण जर तुम्ही ही अपेक्षा करताय की तुमच्या समजवण्याने मी समजून जाईन, तर तुम्ही चुकीचे आहात. आणि जर तुम्ही मला जास्त समजवण्याचा प्रयत्न केलात तर मी तुम्हाला अडवूही शकतो. बाबा, आणि भलं ह्यामध्येच आहे की तुम्ही सगळे तुमच्या परीने जगा आणि आम्हाला आमच्या परीने जगू द्या. यापुढे माझ्या भांडणांमध्ये हस्तक्षेप करायची काही गरज नाहीये. अगदी बरोबर बोलला बाला. ढवळाढवळ सहन केली जाणार नाही आणि केलीही नाही पाहिजे. तुम्ही सगळे तुमच्या कुटुंबाला सांभाळा, त्यांना सांभाळा. आमच्या कुटुंबाला आम्हाला सांभाळू द्या. चल सरला. सरला, चल घरी चल. ज्यांची स्वतःची घरं विखुरलेली असतात ते दुसऱ्यांचं आयुष्य सावरू शकत नाही. चल. तू सुद्धा चल. रमा, आता कशी लढशील या बिचारीसाठी? शोधून तर आणलंस, पण तुझ्या समोर उभे राहिली तुझ्या स्वतःच्या घरची मोठी सून. सांग आता कशी लढशील? चल सरला. तू सुद्धा चल.
आता दोघींसाठी लढल. आणि काय झालं जर बाहेरच्यांसोबतच घरच्यांबरोबर लढायला लागलं तर? लढल आणि दोघींना न्याय मिळवून देईन. भीम, तुझ्या बायकोला सांग की ही सगळं नाटकं बंद करायला. मला अजून नाही गुंतायचंय. तू तर आधीपासूनच अडकलायस दादा. रमा सोडवण्याचा प्रयत्न करते. तिला ते करू द्या. जे व्हायचंय ते होईल. ठीक आहे, मग जे काय होईल ते बघितलं जाईल. थांबा. आता ह्या घरातून वहिनी तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही. आणि प्रचंड देवजी, तुम्ही समदे ऐका. जवळ ह्या दोघींना न्याय नाही मिळणार, ह्या दोघी इथून कुठे बी नाही जाणार. तुम्ही समते जावा. बाबा, मला माराल तर फौजदाराकडे मी तुमची तक्रार करेन. मी स्वतःचा गळा कापून घेईन. बाबा, जा तुम्ही इथून. जर तुम्ही ही अपेक्षा करताय की तुमच्या समजवण्याने मी समजून जाईन तर तुम्ही चुकीचे आहात. आणि जर मला जास्त समजवण्याचा प्रयत्न केलात तर मी तुम्हाला अडवूही शकतो. बाबा, त्यामुळे चांगलं हेच होईल की तुम्ही सगळे तुमच्या परीने जगा आणि आम्हाला आमच्या परीने जगू द्यात. आतापर्यंत तू खूप भाषण देत होतीस. हिच्या सासरच्यांनी हिच्या सोबत मारहाण करून हिची अशी अवस्था केली. पण बाळाच्या बायकोची अशी अवस्था झालीये, त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? अरे पण बाळा तर तुझ्यासोबत जास्त वेळ राहिला आहे ना, तर तेच कराल जे त्याला शिकवलं असं. बाबा, रडू नका. बाळा दादा असा होता, असाच राहिलाय. पण समाज तर हेच बोलणार ना की बाप चुकीचा आहे. मी त्याला संस्कार नाही दिले, न शिकवलं, न समजवलं. हेच बोलणार ना. समाज म्हणजे काय बाबा? लोकच ना. हे लोक तर काही ना काही म्हणतच राहणार. बाबा, तुम्हीच शिकवलं होतं मला. भीम बेटा, लोकांचं म्हणणं नक्कीच ऐक, पण तेच कर जे तुला योग्य वाटेल. आणि बाबा, तुम्ही पण आम्हा भावंडांसोबत तेच केलेलं आहे जे तुम्हाला योग्य वाटलं. भीमपुरा, वयाच्या बरोबर हे पण कळलंय मला की जे वरचा खालचा जो खेळ आहे ना, तो फक्त जातीमधला नाही आहे, तर प्रत्येक जागी आहे. आणि मग
माणसाची सवय असते प्रत्येक जागी भेदभाव करणं. या जगात बाळासारखी भरपूर माणसं आहेत जी आपल्या पत्नीला स्वतःपेक्षा खाली समजतात. जर का संसारामध्ये फक्त बाळा आणि त्याच्या बायकोला धरलं तर बाळा वरच्या जातीचा झाला आणि त्याची बायको खालच्या जातीची. पण हे सगळं संपलं पाहिजे. सगळ्यांना बरोबर अधिकार भेटले पाहिजे. सगळ्यांना समान समजलं पाहिजे. माहित नाही हे कसं होणार, पण व्हायलाच पाहिजे. ते सरकार का करेना, नाहीतर कोणी आंदोलन करावं किंवा संस्कारांनी केलं पाहिजे. कोणी काही वेगळं करावं, पण झालंच पाहिजे. हे बघ पोरा, मी आपल्या संपूर्ण आयुष्यात भीमाबाईला स्वतःपेक्षा कधी कमी नाही लेखलं, नाही मानलं. जिजाबाईचे आणि माझे संबंध व्यक्तिगत बाबतीत कसे का असेना, पण एक व्यक्तीच्या रूपानं मी त्याला कधी माझ्यापेक्षा कमी नाही लेखलं, नाही मानलं. त्याचप्रमाणे तू पण रमाला कधी स्वतःपेक्षा कमी नको लेखू किंवा मानू. जसं का तू सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजवतोस ना, त्याचप्रमाणे ही गोष्ट पण समजव की सगळ्यांना समान लेखलं पाहिजे. सगळ्यांना. मला असं वाटतं बाबा, मुद्दा समान समजण्यापेक्षा समानतेच्या अधिकाराचा आहे. पुढे कधी जर संधी मिळाली ना, तर मी लिहिणार. ह्या समानतेच्या अधिकाराबद्दल नक्की लिहिणार बाबा. हे घ्या, लिहा यामध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही पुस्तक लिहाल तेव्हा काही विसरणार नाही. लिहून घे पोरा. जेव्हा हे जग तू लिहिलेलं पुस्तक वाचल ना, तेव्हा आम्ही सगळे परिवारवाले या गोष्टीवरती गर्व करू की त्या पुस्तकाचा निर्माण खूप वर्षापासून आमच्या समोर झाला. रमा, हे जेवण घे पोरी. सरलाला खायला सांग. घे. धन्यवाद मावशी. माहित नाही, भीम जे लहानपणापासून लिहितो ते जगापर्यंत कधी पोचणार की नाही, पण पोचायला पाहिजे. म्हणून नाही की माझ्या पोरानं लिहिलंय म्हणून, पण त्यासाठी की हा भीम जे काही लिहितो ते तर सगळ्यांनी अंगीकारलं
तर हे जग सगळ्यात चांगलं आणि सुंदर बनल. तू माझ्या शिकवणीवरती पूर्णपणे पाणी फिरलेस, माझ्या संस्कारावरती पाणी फिरलेस. मी तुला हे शिकवलं होतं की तू सुनेवरती हात उचलावं. या दोघींसाठी लढल. काय झालं जर बाहेरच्यांसोबत घरच्यांबरोबर बी लढायला लागलं तर? घरातून बहिणी तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत ह्यांना न्याय मिळत नाही. हे सहन नाही झालं. भीम आणि बाबांना समजायला हवं की हा माझ्या कौटुंबिक वादाचा विषय आहे आणि माझं कुटुंब हे त्यांचं कुटुंब नाहीये. अगदी योग्य बोललास तू. शत्रूचा शत्रू मित्र असतो आणि हे भीमराव, रमा आणि रामजी तुझे आणि आमचे दोघांचे शत्रू आहेत. मग आपण मित्र झालो ना. म्हणून आपण एकत्र येऊ आणि चौकीत जाऊन या सगळ्यांविरुद्ध तक्रार नोंदवू. तसंही मी ऐकलंय की भीमराव कायद्याचं ज्ञान खूप देतो. तशी तर तुझी ऐपतच नाहीये की तू आमच्या समोर उभं राहशील, पण तुझ्या आणि आमच्या आपल्या दोघांच्या फायद्यासाठी आपलं एक होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, होऊन जाऊया एक. करूयात हात मिळवणी. चला. का? काय झालंय? आत्ता तर हात मिळवणी करायला तयार होतात. हात मिळवणी करायला अडचण येते म्हणून आपल्या एकत्र येण्याचा तर विषयच सोडा. आणि दुसरी गोष्ट, भीमराव माझा भाऊ आहे, रमा माझ्या भावाची बायको आहे आणि रामजी माझे वडील आहेत, शत्रू नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं बघून घ्या, मी माझं बघून घेईन. आणि आता विषय आला कुवतीचा. ती तर तुमची सुद्धा माझ्यापेक्षा खूप कमी आहे. कारण तुम्ही दोघं आला होतात माझ्याजवळ मदत मागायला, मी नव्हतो आलो तुमच्याजवळ. ए बाळा, जास्त बोलशील ना तर इथंच आपटून मारीन. आपटणं तर सोड, हिम्मत आहे तर हात लावून दाखव. आता तुला तुझी लायकीच दाखवतो. अहो, यापुढे अशी चूक करू नकोस. तुम्ही दोघं तुमचं बघून घ्या, मी माझं बघून घेईन. मला माहितीये काय करायचं ते. याची हिम्मत तर बघा. तुम्ही जेवण करून घ्या, मी अजून एक ताट घेऊन येते. हा नको रमा, दुसरं ताट नको आणूस. आम्ही दोघी एकाच ताटात जेवू. शेवटी आम्ही दोघी एकच तर आहोत. दोघीही नवऱ्याला त्रासलेलो, दोघीही लाचार आणि दोघीही तुझ्याजवळ मदत मागणारे अबला. हो रमा, तू थांब आणि आमच्याशी बोल. आम्हाला तुझ्याशी बोलून खूप हिंमत मिळते. बरं वाटतं तुझ्याशी बोलून. तू इथेच थांब. आज तर तुम्ही दोघी जशा बी असू द्या, पण आत्तापासून तुम्ही दोघी योद्धा आहेत, आपल्या आपल्या हक्कासाठी लढणारे योद्धा. आता युद्ध आणि योद्धांच्या बाता झाल्या असतील तर जाऊन चपात्या कर. जी बनवते. हा ज्याची स्वतःची अवकात एवढी असन की कोण बोललं चपाती कर तर चालली चपाती करायला, ती तुमची अवकात कशी वाढवेल? हा, अरे जेवण मागून आणलंय हिनं, खाऊन घ्या दोघी आणि मग विचार करा. या रमाच्या नादात तुम्ही दोघी आपापल्या नवऱ्याशी नातं खराब करू नका.